Welcome to Khan's Crop Academy. Good morning, student. Hi, we are going to learn Standard 11 Agriculture, Science and Technology and Crop Science. Paper 2nd. In previous lecture, explain the seed chapter. तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या लेक्चर आपण जे बघितलं ते सीड चॅप्टर कंप्लीट केलं. सीड चॅप्टर हा जो चॅप्टर आहे क्रॉप सायन्स आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या दोघालाही या दोन्ही विषयामध्ये हे सिमिलर आहे, सेम आहे, सेम सिलेबस आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर क्रॉप सायन्समध्ये सीड आणि सोईंग हे एकत्रच आहे आणि ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये सीड आणि सोईंग म्हणजे नेक्स्ट चॅप्टर आपण जे बघणार आहोत ते आहे सोईंग. तर क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी सीडमध्ये सोईंग आहे, क्रॉप सायन्समध्ये सीड या चॅप्टरमध्ये सोईंग हे टॉपिक आहे. परंतु ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी जे आपण क्रॉप प्रोडक्शन असं जे म्हणतो तो क्रॉप प्रोडक्शनमध्ये सीड हा वेगळं चॅप्टर केलेला आहे आणि सोईंग हे वेगळं चॅप्टर केलेलं आहे. म्हणजेच आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 5 सोईंग. हे कोणासाठी? ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी यांनी चॅप्टर नंबर 5 ग्राह्य धरायचं आणि क्रॉप सायन्सच्या विद्यार्थ्यांनी चॅप्टर नंबर 4च मध्ये सीडमध्ये सोईंग आहे. तर बघूया आपण व्हॉट इज मीन बाय सोईंग. यू नो सोईंग? तुम्ही बघितलं का? सोईंग म्हणजे हे बघा, बियाणं असं मातीमध्ये टाकलं जातं, त्यानंतर हळूवार या पद्धतीनं रोपटं तयार होतं. हे सगळ्याला माहीत आहे. म्हणजे बी जे आपण मातीमध्ये टाकतो यालाच आपण पेरणी असं म्हणतो. मग ते पेरणीच्या वेगळ्या पद्धती आहेत. ते कोणती पद्धत असू द्या, आहे ना, ते पद्धत कोणती असू द्या, पण मातीमध्येच बी टाकलं जातं त्यालाच आपण काय म्हणणार आहोत? सोईंग. तर या पद्धतीनं बियाणं फेकूनसुद्धा पेरलं जातं. त्यामुळे पद्धती आपण पुढं बघणारच आहोत. तर बैलाच्या सहाय्याने आपण, टिपणीच्या सहाय्याने आपण पेरणी करतो. आता ट्रॅक्टरच्या सहाय्याने आपल्याला पेरणी सोपी झालेली आहे. आपण वेगळ्या अवजाराचा वापर करून आपण पेरणी करू शकतो. त्याच पद्धतीनं हाताने बी आपण लागवड करतो, त्यालाही सुद्धा आपण काय म्हणणार? पेरणीच असं म्हणणार. तर या पद्धतीने मातीमध्ये बी टाकलं जातं त्यालाच आपण सोईंग असं म्हणतो. हे सुद्धा काय पेरणीची पद्धत आहे. इथं आपण रोपट्याची लागवड करत आहेत. काय करत आहे? रोपट्याची लागवड. जसं भात शेती केली जाते तर भाताचं रोपटे काय केलं जातात? भात पिकाचे रोपटे चिखलामध्ये लागवड करतात. तर हे सुद्धा काय पेरणीचीच पद्धत आहे. आपण बऱ्याच वेळेस झाडं लावतो बघा, झाडे लावा, झाडे जगवा, रोडच्या काठाने किंवा आंब्याचे झाड लावतो आपण, शेतामध्ये बाग तयार करतो. ते सुद्धा काय लागवडीच पद्धत आहे, म्हणजे सोईंग मेथडच आहे ना. तर पुढे आपल्याला डिटेल एक 1 बाय 1 मेथड आपल्याला बघायचीच आहे. तर सोईंग म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला पटवून सांगण्यासाठी हे तुम्हाला मी स्लाईड दाखवली होती. तर व्हॉट इज मीन बाय सोईंग? Then sowing it is very important operation done in crop production or crop science. तर पेरणी हे जे ऑपरेशन आहे, हे जे कार्य आहे, हे फार महत्त्वाचं कार्य आहे शेतासाठी. शेती करण्यामध्ये फार महत्त्वाचं कार्य मानलं जातं. सोईंग म्हणजे पेरणी करणं. क्रॉप फेल्युअर और सक्सेस डिपेंड अपॉन सोईंग. तर पेरणी हे व्यवस्थित झाली की नाही यावर सुद्धा पीक चांगलं येणं किंवा नाही येणं हे अवलंबून आहे. म्हणून पेरणी करण्या अगोदर, पेरणीला जाण्या अगोदर आपण टिपणीची वेगळ्या समाजामध्ये त्याची पूजा करून नंतर तिफन घेऊन जायची, नारळ फोडायचे किंवा गोड जेवण करून जायचे. एवढं महत्त्व होतं पेरणीला. नंतर पेरणीला आल्यानंतर सुद्धा, आता पेरणीला अगोदर 8-8, 10-10 दिवस, 15-15 दिवस लागायचे, कारण की बैलाच्या सहाय्याने पेरणी व्हायची. तेव्हा पाऊस असायचं,
तर नंतर पेरणी झाल्यानंतर सुद्धा व्यवस्थित पेरणी झाली म्हणून तिफन उतारा करायचे, म्हणजे तिफन खाली गाडीवरून काढण्यासाठी नंतर जे काही गडी माणसं वगैरे त्यांना गोड जेवण द्यायचे, तर ही प्रथा होते. म्हणजे पेरणी किती महत्त्वाचं होतं यावरून आपल्याला कळतं बेटा. पेरणी किती महत्त्वाची असते हे आपल्याला कळतं. आजकाल त्याला व्हॅल्यू नाही. आज टिपणीनं नाही, आता ट्रॅक्टरनं वगैरे आहे, गेलं तासभरातून पूर्ण पेरून येतं, तेवढं काही महत्त्व नाही. पण अगोदर फार महत्त्व होतं. म्हणजेच पेरणी सक्सेस झाली म्हणजे पीक सक्सेस झालं, असं 50% तर सक्सेस झालं असं गृहीत धरतात. तर जर फेल झालं पेरणी तर दुबार पेरणी करणे म्हणजे पूर्ण डिस्टर्ब व्हायचं काम. तर पेरणी हे फार महत्त्वाचं कार्य आहे शेतीमध्ये. शेतीच्या कार्यामध्ये महत्त्वाचं कार्य म्हणजे पेरणी आहे, ज्याला आपण सोईंग असं म्हणतो. इट इज प्रोसेस इन विच सीड्स आर पुट इन द सॉइल ॲट अ प्रॉपर डेप्थ, दॅट इज अ मॉइस्ट झोन फॉर गुड जर्मिनेशन, नोन ॲज सोईंग. सोईंग कशाला म्हणायचं? बियाणं असं मातीमध्ये ठेवायचं की जेणेकरून मॉइश्चर झोनमध्ये नेऊन ठेवायचं, की जेणेकरून चांगलं वाफून निघणार, यासाठी बियाणं व्यवस्थित त्यामध्ये मातीमध्ये व्यवस्थित लावून पेरत होते. म्हणजेच त्याला आपण पेरणी असं म्हणतो. आता ते वेगवेगळ्या पद्धतीनं असू द्या, हाताने पेरा, टिपणीनं पेरा, ट्रॅक्टरने पेरणा, काही करा, पण काय होणार, कुठं लागवड केली बियाणं हे मातीमध्ये व्यवस्थित खोलीपर्यंत, जिथं मॉइस्ट झोन्स आहे, जिथं ओलावा आहे, तिथं नेऊन बी आपण गाठतो, त्यालाच आपण काय म्हणणार, पेरणी म्हणणार. देर आर व्हेरियस फॅक्टर अफेक्ट ऑन द प्लांट ग्रोथ. आता पिकाच्या वाढीवर व्हेरियस फॅक्टर कन्सिडर करतात. त्यामध्ये सोईंग टाईम आहे, सोईंग डेप्थ आहे आणि स्पेसिंग आहे. तर हे फॅक्टर अफेक्ट करतात पेरणीच्या वेळेस व्हेरियस फॅक्टर अफेक्ट ऑन द प्लांट ग्रोथ. तर पिकाच्या वाढीवर सोईंग टाईम हे महत्त्वाचं आहे, सोईंग डेप्थ म्हणजे किती खोल पेरायचं ते महत्त्वाचं आहे, किती अंतर ठेवायचं हे महत्त्वाचं आहे. तर यानुसार काय होत असतं, हे पेरणीचे अफेक्ट म्हणजे फॅक्टर अफेक्टिंग ऑन द सोईंग. देर आर 3 फॅक्टर. आता आपल्या टेक्स्टबुकमध्ये 3 दिलेले आहेत, ते आपण तिन्हीचे अभ्यास करूया. तर बघूया आपण सोईंग टाईम, डेप्थ आणि स्पेसिंग. प्रॉपर अँड हेल्दी स्टँड ऑफ क्रॉप इज असेन्शियल फॉर गेटिंग इट्स हायर यील्ड. आता उत्पादन चांगलं मिळण्यासाठी, जास्त मिळण्यासाठी आपल्याला काय करणं आवश्यक आहे, पीक व्यवस्थित वाढ व्हायला पाहिजे, हे महत्त्वाचं आहे की नाही. मग पिकाची चांगली वाढ होण्यासाठी कोण अफेक्ट करतं, तर पहिलं फॅक्टर सोईंग टाईमसुद्धा अफेक्ट करतं. वेळेवर जर आपण पेरणी केली नाही तर आपलं पीक डिस्टर्ब होतं. त्यानंतर व्यवस्थित खोलीपर्यंत आपण जर पेरणी केली नाही बियाची, तर तेव्हाही व्यवस्थित वाफून निघत नाही, तेही महत्त्वाचं आहे. नंतर मेथड्स ऑफ सोईंग आणि स्पेसिंग हे सुद्धा अफेक्ट करतात. तर हे अफेक्ट करतात. पेरते वेळेस आपण काय लक्षात ठेवला पाहिजे, तर हे महत्त्वाचं आहे. पेरणीची वेळ, त्या वेळेमध्येच पेरणी व्हायला पाहिजे. आपण बघतो सगळ्याची घाई एकच असतं, पेरणी आहे की नाही. तर तेव्हा फारच मजुराला वाव असतं आणि सगळेजण त्या कामामध्ये गुंतलेले असतात. एवढं महत्त्वाचं काम असतं, काही काम असू द्या ते मागं ठेवणार, पण पेरणी अगोदर करणार. मग त्यामधून जर आपण लेट पेरणी झाली तर वर्षभर आपल्याला त्याचं काय परिणाम आपल्याला जाणवणार, की आपली वेळेवर पेरणी न झाल्यामुळं असं झालेलं आहे. तर हे आपल्याला वर्षभर ते भोगावं लागणार आहे. त्यासाठी पेरणीची वेळ हे फार महत्त्वाची आहे. किती खोल पेरणी केलं तेही महत्त्वाचं आहे, किती अंतराने पेरणी केली तेही महत्त्वाचे आहे, आणि कोणत्या पद्धतीनं पेरणी केली हे महत्त्वाचं आहे. तर बघूया आपण टाईम ऑफ सोईंग ऑर सोईंग टाईम. तर आपल्याला 12वीमध्ये कल्टिवेशन ऑफ क्रॉप आहे, तर तेव्हा हे पॉईंट महत्त्वाचे आहेत. सोईंग टाईम असतं त्याच्यामध्ये. तर द एक्झॅक्ट ऑर प्रॉपर टाईम ऑफ सोईंग डिपेंड अपॉन डिफरंट फॅक्टर सच ॲज सोईंग सीझन, ॲटमॉस्फेरिक ॲज वेल ॲज सॉईल टेम्परेचर अँड मॉइश्चर कंटेन इन सीडलिंग झोन्स ऑफ सॉईल. तर सोईंग टाईम जे आहे हे कशावर अवलंबून आहे, तर महत्त्वाचं सीझन कोणतं आहे, सोईंग सीझन. दुसरं ॲटमॉस्फिअर कसं आहे ना, म्हणजे तापमान किती आहे, पाऊस येण्याची शक्यता आहे की नाही, म्हणजे ॲटमॉस्फेरिक. आणि जमिनीचं तापमानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे.
आणि सॉईल मॉइश्चर कंटेंट हे महत्त्वाचं आहे. तर हे फॅक्टर कन्सिडर करतात ॲट द टाईम ऑफ सोईंग. तर पेरणी कधी करायला पाहिजे, तर सोईंग सीझन कसा आहे, ॲटमॉस्फिअर कसा आहे है ना, त्यावर अवलंबून आहे. जमिनीचं तापमान किती आहे आणि जमिनीमध्ये ओलावा किती आहे यावर पेरणीची वेळ ठरवली जाते. तर आपण बघूया द कॉमन सोईंग सीझन इन महाराष्ट्र आर खरीप, रब्बी अँड समर. देर आर 3 सीझन इन अ इयर, खरीप, रब्बी अँड समर. तर वर्षाचे 3 सीझन आपण करतो, खरीप, रब्बी आणि समर असे 3 सीझन आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहेत है ना. खरीप सीझन, रब्बी सीझन, समर सीझन. खरीप सीझन मीन्स रेनी सीझन, रब्बी सीझन मीन्स विंटर सीझन, समर सीझन मीन्स समर सीझनच. तर आपण जे पावसाळ्यामध्ये पेरणी करतो त्याला खरीप सीझन असं म्हणतो. हिवाळ्यामध्ये जी पेरणी केली जाते त्याला रब्बी सीझन क्रॉप असं म्हटलं जातं. जे उन्हाळ्यामध्ये पेरणी केली जाते त्याला समर किंवा उन्हाळी क्रॉप असं म्हणतात. तर हे 3 सीझन लक्षात ठेवायला पाहिजे. द खरीप क्रॉप इज युजली सोन आफ्टर द रेग्युलर ऑनसेट ऑफ मान्सून इन द मंथ ऑफ जून टू जुलै. खरीप सीझनची पेरणीची वेळ ठराविक आहे, जून जुलै, म्हणजे जेव्हा मान्सून सुरू होतं. मान्सून सुरू झालं, 1-2 पाऊस पडले तर आपण पेरणीला योग्य झालं असं म्हणतो. काही शेतकरी घाई गडबडी करून आता मान्सून सुरू होणार तर धूळ पेरणीसुद्धा करतात. तर त्या दोन्ही त्यांना फायदाही होऊ शकतं, नुकसानही होऊ शकतं. ज्यांच्याकडे दुबार पेरणी करू शकतात शेतकरी डेअरिंग करून कोरड्या मातीमध्ये सुद्धा पेरणी करतात, त्याला धूळ पेरणी असं म्हणतात. तर काही वेळेला ते पण सक्सेस होतं. ते कसं सक्सेस होतं, एकदा पाऊस सुरू झालं की काही वेळेला काय होतं, झळी लागते, मग पेरणी होऊ शकत नाही आणि ज्यांनी अगोदर पेरणी केली त्याचं साधून जातं. आणि दुसरं काही वेळेला असं होतं की थोडं पाऊस येतं आणि नंतर ड्राय जातं. तर अशा वेळेस थोडं पाऊस कमी पडल्यामुळं सुद्धा ते बियाणं जे आहे धूळ पेरणीचं बियाणं ते पूर्ण खराब होऊन जातं, तेव्हा त्याला दुबार पेरणी करावं लागतं. तर दोन्ही या सक्सेस होतं आणि फेल्युअरही ठरतं. पण फेल्युअर झाल्यानंतर दुबार पेरणीसाठी त्याच्याकडं मुबलक पैसा असायला पाहिजे. असेच शेतकरी काय करणार, हे डेअरिंग करतात. आणि कोणतं शेतकरी ज्यांच्याकडे शेती भरपूर आहे, वेळेवर पेरणी होऊ शकत नाही आणि जे शेत पाऊस जरी जास्त झालं की पूर्ण चिखल राहतं, ट्रॅक्टर जाऊ शकत नाही आणि बैलांनी तो पेरू शकत नाही, असा शेतकरी घाई गडबडी करून पेरून टाकतं, मोकळं होतं. काही वेळा सक्सेस होतं, काही वेळा फेल्युअर होतं, दोन्ही बाबी असतात. व्हेरी अर्ली सोईंग मे नॉट बी ॲडव्हान्टेजियस. लवकर पेरणी करणे फायदेशीर ठरत नाही. आता जे मी सांगितलं, काही शेतकरी करतात, काही वेळेला फायदा होतो, काही वेळेला तोटा होतो. ॲज इट मे रिझल्ट इन फेल्युअर ऑफ क्रॉप ड्यू टू प्रोलॉंग ड्राय स्पेल. अशा वेळेस काय होतं की जर थोडंफार पाऊस येऊन गेलं, नंतर गॅप जास्त झालं, तर ते मातीमधलं बियाणं काय होणार, कुजून जाणार. कारण त्याला तेवढं सफिशियंट ओलावा न मिळाल्यामुळं ते काय होणार, डिकम्पोज होणार आणि बियाणं सडून जाणार, म्हणजे ते बियाणं वापणार नाही व्यवस्थित. तर त्या शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागेल. हाऊएव्हर इन सर्टेन सिच्युएशन अर्ली सोईंग मे बी ॲडव्हान्टेजियस पर्टिक्युलरली फॉर रब्बी सीझन. तर खरीपमध्ये घाई करू नये पेरणीची, पण रब्बीमध्ये घाई केलेलं फायदा ठरतं. रब्बी म्हणजे हिवाळ्यामध्ये जे आपण पेरणी करतो, हरभरा, गहू वगैरे, तर जेवढं लवकर पेरणी केली तर जमिनीमध्ये ओलाव्याचा त्या पिकाला फायदा होणार कोरडवाहूसाठी. पण जे ओलिताचं असणार आहे ते तर आपण ओलित करणार आहोत, त्याचं काही तेवढं नाही. परंतु जे कोरडवाहू रब्बी सीझन क्रॉप घेणार आपण, करडी आहे, हरभरा आहे, वाटाणा आहे, हे कोरडवाहू जे पीक आपण घेतो त्यासाठी जेवढं लवकर पेरणी, रब्बी ज्वारी आहे ते सुद्धा आपण जेवढं लवकर झालं तेवढं लवकर पेरणी केली तर जमिनीमधले जे ओलावा आहे त्या पिकाला वाढीसाठी फायदा होणार. तर रब्बीमध्ये जेवढं आपण शक्य झालं तेवढं लवकर पेरणी करायला पाहिजे. युजली सोईंग टाईम ऑफ रबी क्रॉप इज ऑक्टोबर टू नोव्हेंबर. तर रब्बी सीझनची जे पेरणीची वेळ आहे ते ऑक्टोबर टू नोव्हेंबर आहे. ऑक्टोबर टू नोव्हेंबर ऑल्सो डिपेंड अपॉन द टाईप ऑफ क्रॉप अँड देन ऑल्सो टाईप ऑफ व्हेरायटीज. तर ऑक्टोबर नोव्हेंबर हे जसं आपण खरीपचं जून जुलै हे सोईंग टाईम आहे, तसं रब्बी सीझनचं ऑक्टोबर नोव्हेंबर आहे. परंतु काही याच्यामध्ये इन सर्टेन केसेस
ॲडव्हान्सिंग सोईंग इन सप्टेंबर टू ऑक्टोबर. जर काही शेतकऱ्यांना लवकर पेरायचं असेल, जसं आपण सांगितलं हरभरा वगैरे पावसाची आता पुढं शक्यता नाही, तर अशा वेळेस आपण सप्टेंबर टू ऑक्टोबरमध्ये पेरणी केलेलं फायदेशीर ठरतं. मे बी हेल्पफुल फॉर टेकिंग ॲडव्हान्टेज ऑफ अवेलेबल सॉईल मॉइश्चर. तर त्या जमिनीमध्ये असलेल्या ओल्याव्याचं त्याला फायदा होतो त्या पिकाला जर लवकर पेरणी केली तर. देन टाईम ऑफ सोईंग ऑफ समर क्रॉप व्हेरीज फ्रॉम जानेवारी टू फेब्रुवारी. आता उन्हाळीची पेरणीची वेळ जी आहे जानेवारी टू फेब्रुवारी आहे, जानेवारी टू फेब्रुवारी. देन फॉर मोस्ट ऑफ द क्रॉप्स इट इज प्रेफरेबली फर्स्ट फोर्टनाईट ऑफ जानेवारी. तर जानेवारीचं पहिल्या आठवड्यामध्ये सहसा समर सीझनचे क्रॉप घेतले, जसं वॉटरमेलॉन आहे, मस्कमेलॉन आहे किंवा समर ग्राउंडनट आहे, याची लागवड आपण जानेवारी महिन्यामध्ये करायला पाहिजे. ते तिन्ही सीझनचं सोईंग टाईम खरीप, जून, जुलै लक्षात ठेवायला पाहिजे, विसरायचंच नाही. क्रॉप सायन्सवाल्यांतर विसरायलाच नको, त्यांना पूर्ण कल्टिवेशन प्रॅक्टिस आहे 12वीमध्ये. फर्स्ट पेपर सेकंड पेपर दोन्हीमध्ये कल्टिवेशन क्रॉप आहेत, त्यामध्ये हे सीझन लिहिणं महत्त्वाचं असतं. खरीप जून जुलै, रबी ऑक्टोबर नोव्हेंबर, देन समर जानेवारी फेब्रुवारी, एवढं लक्षात ठेवायला पाहिजे. ईच क्रॉप नीड्स definite range of temperature for proper germination and also for further vegetative growth. प्रत्येक पिकाला वेगळं तापमान पाहिजे. जसं रबी सीझन क्रॉप जे आहे, जसं व्हीट आहे 7 to 21 डिग्री सेल्सिअस, ते जर आपण कॉटन ज्वार जर बघितलं तर त्याचं 21 to 32 डिग्री सेल्सिअस. तर हा फरक आहे, किंवा 20 to 35 डिग्री सेल्सिअस. तर हा फरक आहे रबी सीझनमध्ये खरीप सीझनमध्ये, आहे ना. तर काही पिकांना कमी तापमान पाहिजे, काही पिकांना थोडं जास्त तापमान पाहिजे, काही पिकांना मध्यम पाहिजे. तर त्यानुसार त्या सीझनमध्ये त्या पिकाची लागवड केली जाते. तेच आपण गहू बघितलं, आपल्याला फार गव्हाची आवड आहे, पण खरीपमध्ये येईल का? नाही, रबीमध्येच घ्यावं लागणार आहे गहू पीक. खरीपमध्ये येणार नाही गहू पीक, त्याला थंड हवामान पाहिजे, तर रबी सीझनमध्येच घेतलं जातं. द सोईंग टाईम शुड बी सच दॅट मॉइश्चर स्ट्रेस पिरियड ड्यू टू लॉंग ड्राय स्पेल मे बी अवॉइडेड ॲट अ क्रिटिकल स्टेजेस ऑफ क्रॉप ग्रोथ. तर सोईंग टाईम जे आहे हे व्यवस्थित जमिनीमधलं ओलावा असणं महत्त्वाचं आहे, आणि त्याला ट्रेस बसायला नको, ओलाव्याचं फारच इफेक्ट होतं. तर त्याच्या ग्रोथ स्टेजमध्ये इफेक्ट होतं. तर जमिनीमध्ये ओलावा व्यवस्थित असायला पाहिजे, टिकून ठेवायला पाहिजे, तर पिकाची व्यवस्थित वाढ पण होणार. हाय सॉईल अँड ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर ॲट द टाईम ऑफ सोईंग नॉट ओनली अफेक्ट द सीड जर्मिनेशन बट ऑल्सो फेवर द इफेक्ट ऑफ डिफरंट इन्सेक्ट पेस्ट अँड डिसीजेस. तर जास्त तापमान जमिनीचे असो किंवा वातावरणामधलं असो, तर हे तर जर्मिनेशन तर अफेक्ट होणारच होणार, पण याचा परिणाम कीटकावरही होणार आहे. कीटकाचा प्रादुर्भाव जास्त होणार, रोगाचा प्रादुर्भाव वाढणार. जसं स्टेम बोरर ऑफ शुगर केनवर जे खोड किडा आहे, हे जास्त तापमान जेव्हा असेल तेव्हा या कीटकाचा प्रादुर्भाव जास्त होतो. आणि ज्वारीवरचं शूट फ्लाय, जे शेंडमाशी म्हटलं जातं, ज्वारीवरचं फार महत्त्वाचं कीटक आहे. तर यालासुद्धा तापमान जास्त असेल फेवरेबल असतं. म्हणजे जास्त तापमान अफेक्ट जर्मिनेशन करतं आणि इफेक्ट इन्सेक्टवर करतं. इफेक्ट म्हणजे चांगलं परिणाम, कीटकावर रोगावर जास्त तापमानाचा चांगला परिणाम होतं. रोगराईचं प्रादुर्भाव होण्यासाठी फेवरेबल क्लायमेटिक कंडिशन तयार होते. पण जर्मिनेशनसाठी अफेक्ट आहे, म्हणजेच व्यवस्थित जर्मिनेशन होत नाही. तर तापमानसुद्धा बघायला पाहिजे. आपण वेळेचं जर आपण जे सोईंग टाईम जे सांगितलेलं आहे, जसं खरीप जून जुलै, रबी ऑक्टोबर नोव्हेंबर. आता ऑक्टोबर नोव्हेंबर हा जो रबी सीझनचा सोईंग टाईम आहे, या वेळेमध्ये जर थंडी पडत नसेल, तापमान जास्तच आहे, तर गव्हाची पेरणी केल्यानंतरसुद्धा त्याची रोपट्याची व्यवस्थित वाढ होणार नाही. ते रोपटे जळून जाणार तापमानामुळं. पण त्या गव्हाला 7 to 21 डिग्री सेल्सिअस तापमान असायला पाहिजे. 7 to 21 डिग्री सेल्सिअस.
21च्या पुढं गेलं, तापमान वाढलं तर जर्मिनेशन व्यवस्थित होणार नाही. असं पिकावर तापमान परिणाम करतं. तर व्यवस्थित तापमान जमिनीचे असणं महत्त्वाचं आहे जर्मिनेशन होण्यासाठी. तर इथं आपण व्यवस्थित उदाहरण सांगितलेलं आहे. नेक्स्ट, डेप्थ ऑफ सोइंग. Sowing of seed at the proper depth is an important factor affecting establishment of good stand of crop. Good stand of crop. आता सेकंड फॅक्टर जे आहे सोईंग डेप्थ, सोईंग डेप्थ किंवा डेप्थ ऑफ सोईंग. तर किती खोलीपर्यंत पेरणी करायला पाहिजे हेही फॅक्टर काय करतं, पिकाच्या वाढीवर परिणाम करतं. पिकाच्या वाढीवर परिणाम करतं म्हणजे शेवटी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. The optimum depth of sowing depend upon soil moisture, size of seed, seed reserve and coleoptile length. तर किती खोल बियाणं पेरायला पाहिजे, तर हे कशावर अवलंबून आहे. एक तर सॉईल मॉइश्चर किती खोल आहे, बियाची साईज कशी आहे, आणि त्या बियामध्ये रिझर्व फूड किती आहे, आणि त्याला कोलोप्टाईल कसं लेंथ आहे यावर त्याचं किती खोल बी पेरायचं हे अवलंबून असतं. तर पहिलं फॅक्टर बघूया आपण, सॉईल मॉइश्चर. फॉर गेटिंग गुड व्हिगर इट इज नेसेसरी दॅट द जर्मिनेशन ऑफ सीड शुड बी गुड, अँड फॉर प्रॉपर जर्मिनेशन इट इज ऑलवेज इम्पॉर्टंट दॅट द सीड शुड बी प्लेस्ड इन द मॉइस्ट झोन ऑफ सॉईल. तर सॉईल मॉइश्चर हे महत्त्वाचा फॅक्टर आहे. कारण सॉईल मॉइश्चरमध्ये बियाणं जर पेरलं गेलं नाही तर ते व्यवस्थित वापणार नाही, त्याची वाढ व्यवस्थित होणार नाही, व्हेजिटेटिव्ह ग्रोथ व्यवस्थित होणार नाही. पहिलं तर जर्मिनेशन, आणि नंतर जर त्याचे मुळं त्या खोलपर्यंत ओलाव्यापर्यंत पोहोचले नाही तर पुढची वाढसुद्धा त्याची अफेक्ट होणार आहे. यासाठी बियाणं व्यवस्थित खोलीपर्यंत पेरणं महत्त्वाचं आहे. त्या मॉइस्ट झोनपर्यंत बियाणं पेरणं महत्त्वाचं आहे. टू शॅलो ऑर टू डीप sowing result in large number of gaps and less plant population. तर आपण ज्या उतर पेरणी केली किंवा जास्त खोल पेरणी केली तर याचा परिणाम काय होणार आहे, काही बियाणं वापणार, काही बियाणं वापणार नाही. अशा वेळेस काय होणार, मोर गॅप होणार. म्हणजेच काय होणार, दोन झाडामध्ये जास्त अंतर राहणार. मग काही बियाणं वापलं नाही, काही बियाणं वापलं, इथं एक वापलं तिथं एक वापलं, तर जास्त गॅप होणार. आणि गॅपचं परिणाम काय होणार बाळांनो, लेस प्लांट पॉप्युलेशन. आणि लेस प्लांट पॉप्युलेशन असणं याचा परिणाम काय होणार आहे, उत्पादन कमी मिळणार आहे, तणाचा प्रादुर्भाव वाढणार आहे, तणाचा प्रादुर्भाव वाढणार आहे. म्हणून ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन ठेवणं गरजेचं आहे. ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन ठेवणं गरजेचं आहे. मग यासाठी प्रॉपर सोईंग डेप्थ पेरणं गरजेचं आहे. म्हणजे व्यवस्थित खोलीपर्यंत पेरणी करणं आवश्यक आहे. जेवढं त्या बियाला खोल मॉइस्ट झोनमध्ये आपल्याला ठेवता येईल त्या पद्धतीनं बियाणं पेरायला पाहिजे. या पद्धतीनं हे जे दाखवतो आपण या पद्धतीनं पेरायला पाहिजे, तर ते वापरून निघणार आणि गॅप होणार नाही. जर इथं हे 2-3 बियाणं जर वापले नाही तर 3 बियाणे वापले नाही, हे एक वापलं हे एक वापलं, मध्ये 3 बियाणं वापले नाहीत, किती गॅप होणार. आणि या गॅपचा परिणाम काय होणार, झाडांची संख्या कमी, उत्पादन कमी, तणाचा प्रादुर्भाव जास्त, तणाचा प्रादुर्भाव जास्त होणार. आणि त्याचाच बंदोबस्त करण्यासाठी खर्च लागणार आपल्याला. त्यासाठी व्यवस्थित खोलीपर्यंत पेरणं गरजेचं आहे. ड्यू टू शॅलो सोईंग द सीड जर्मिनेशन इज पुअर. आता उथळ पेरणी केली तर काय परिणाम होणार, त्याला ओलावा मिळणार नाही, मग तो वापणार नाही. बिकॉज ऑफ इनॲडिक्वेट मॉइश्चर इन द अपर लेअर ऑफ सॉईल. मग अपर लेअरमध्येच ठेवलं वरच्यावर बियाणं आणि व्यवस्थित पाऊस तेव्हाच्या तेव्हा आलं नाही तर ते बियाणं वापणार नाही, कारण कोरड्या मातीमध्ये आहे. बियाणं हे ओल्या मातीमध्ये ठेवणं गरजेचं आहे, तरच ते वापणार. टू डीप सोईंग मे ऑल्सो अफेक्ट क्रॉप स्टँड बिकॉज in many cases seedling may not be able to push their shoots above the ground level from greater depth. जर आपण खोल पेरणी केली तर काही वेळेला ते बियाणं बाहेर निघण्यामध्ये तेवढी ताकद नसते, तेवढी मातीमधून पुश करून निघणं, शूट बाहेर निघेपर्यंत तेवढी एनर्जी राहत नाही त्याच्यामध्ये. तर थोडं तिथंच त्याचं मोड येऊन तिथंच
कुंजून जाणार ते आहे ना, पिवळं पडणार आणि ते तिथंच खराब होऊन जाणार. बऱ्याच वेळा कापसाचं बियाणं असतं त्यामध्ये तेवढी ताकद नसते, थोडी वरचं ट्रपल जर हार्ड झालं की तो निघत नाही, तिथंच मूळ बारीक होऊन पिवळं पडणार, जळून जाणार. इन लेस प्लांट पॉप्युलेशन एरिया मोर अफेक्ट द वीड. मग प्लांट पॉप्युलेशन कमी असेल, जेवढे पाहिजे त्याच्यापेक्षा कमी, तर तणाचा प्रादुर्भाव वाढणार. तणाचा प्रादुर्भाव वाढलं की खर्च वाढणार त्याचा बंदोबस्त करण्यासाठी, आणि जेवढं उत्पादन पाहिजे तेवढं मिळणार पण नाही. इट रिझल्ट रिड्यूस द यील्ड अँड क्वालिटी ऑफ प्रॉडक्ट. सो ऑप्टिमम प्लांट पॉप्युलेशन मेंटेन. म्हणून तर प्लांट पॉप्युलेशन मेंटेन करणं गरजेचं आहे. जेवढे प्लांट पॉप्युलेशन एका हेक्टरमध्ये पाहिजे तेवढे असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्तही नको, त्यापेक्षा कमी पण नको. तर व्यवस्थित खोलीपर्यंत पेरलं तर ते बियाणं व्यवस्थित वाफून निघणार आणि त्याचं रिझल्ट आपल्याला चांगलं मिळणार. बरेच वेळा आपण समजा कोथिंबीर किंवा मेथी पातळ टाकून दिली वाफ्यामध्ये, तर काय होणार, तणाचा प्रादुर्भाव होणार. मग इथं तिथं तिथं मेथी, मग एक एक झाड उपटावं लागेल आणि ते उपटताना आणखीन गवत येणार. त्याची पेंडी बांधली तर मार्केटमध्ये घेऊन गेल्यानंतर काय म्हणणार, मेथी कमी आणि गवत जास्त आणला तुम्ही, असं म्हणणार की नाही, आहे ना. तर तणाचा प्रादुर्भाव जास्त होत असतं. झाडांची संख्या कमी, तणाचा प्रादुर्भाव जास्त. त्यासाठी व्यवस्थित खोलीपर्यंत बियाणं पेरणं आवश्यक आहे. देन सेकंड फॅक्टर अफेक्ट ऑन द सोईंग डेप्थ, दॅट इज अ साईज ऑफ सीड ऑल्सो. साईज ऑफ सीड. तर किती बियाणं किती खोल पेरायला पाहिजे, तर त्या बियाच्या साईजवर सुद्धा अवलंबून आहे. द साईज ऑफ सीड ऑल्सो हॅव ग्रेट इन्फ्लुएन्स ऑन द डेप्थ ॲट विच सीड शुड बी सोन. तर किती बियाणं खोल पेरायला पाहिजे त्याच्या साईजवर सुद्धा अवलंबून आहे. द क्रॉप्स लाईक ग्राउंडनट, कॅस्टर एक्सेट्रा हॅविंग बिगर साईज ऑफ सीड कॅन बी सोन टू ग्रेटर डेप्थ अप टू 6 सेंटीमीटर. तर जे जाड बियाणं असतं ते जास्त खोल पेरलं तरी चालतं, म्हणजे 6 सेंटीमीटर. जे भुईमुग आहे आणि एरंडीचं बियाणं जर बघितलं असाल तुम्ही, तिथं मी दाखविणार आहोत, तर लार्जर साईजचे जे बियाणं असतात ते जास्त खोलपर्यंत पेरलं तरी ते वाफून निघू शकतं. ऑन द अदर हँड क्रॉप्स लाईक फिंगर मिलेट, पर्ल मिलेट, टोबॅको हॅविंग स्मॉलर साईज सीड हॅव टू सोन ॲज अ शॅलो ॲज पॉसिबल. तर जे स्मॉलर साईजचं, जसं तुम्ही तीळ बघितले सगळ्यांनी, कारळ असतं, बारीक कारळ, तीळ तर सगळ्यांनी बघितलेलीच आहे. त्यानंतर टोबॅकोचं बियाणं बघितलं नसेल, फारच फाईन असतं. त्याच पद्धतीनं जी नाचणी वगैरे असते, फिंगर मिलेट ज्याला म्हणतो, त्याचंही धान्य बारीक असतं. त्याचबरोबर बाजऱ्याचं बियाणं आहे ना, बाजऱ्याचं पर्ल मिलेट म्हणजे बाजरीचं बियाणं हे स्मॉलर साईज असतं. हे आपण शालो पेरलं तरी चालेल. द थंब रूल इज टू सो द सीड टू अ डेप्थ अप्रॉक्सिमेटली 3 to 4 times देअर डायमीटर. तर थम्स रूलनुसार, आता थंब रूल पाठच असेल तुम्हाला, फिजिक्स 10वीलाही होतं, आताही असेल. थंब रूलच्या नुसार तर किती बियाणं खोल पेरायला पाहिजे, तर त्याच्या डायमीटरच्या 3 ते 4 पटीनं खोल पेरायला पाहिजे. सोपं रूल आहे ना. त्याचं जे डायमीटर आहे बियाचं, त्या डायमीटरच्या 3 ते 4 पटीनं खोल पेरायचं, झालं मोकळं काम. समजा बियाची साईज आहे, डायमीटर त्याचं 3 सेंटीमीटर आहे सपोज, तर त्याचे 4 पट किंवा 3 पट, 3 त्रिक 9 सेंटीमीटर खोल पेरायला पाहिजे आहे ना. मग त्याच्या 3 ते 4 पटीनं, त्याच्या डायमीटरच्या 3 ते 4 पटीनं खोल बियाणं पेरायचं. मग आता लार्जर असेल तेवढं जास्त खोल, जेवढं स्मॉल असेल तेवढं उथळ पेरावं लागेल. फॉर मोस्ट ऑफ द क्रॉप द ऑप्टिमम डेप्थ ऑफ सोईंग रेंजेस बिटवीन 3 to 5 सेंटीमीटर. आता मॅक्झिमम जे क्रॉप आहे, एक लार्जर साईजचं 16 आणि स्मॉलर साईजचं 16, मधले जे पिकाचं आहे मीडियम साईजचं सीड, त्याची पेरणी किती खोल पेरायला पाहिजे, 3 ते 5 सेंटीमीटर. लार्जर साईजचा आहे 6च्या वर, स्मॉल असेल तर 3 किंवा 4 सेंटीमीटर, आणि जे मीडियम आहे तर 3 ते 5च्या दरम्यान पेरायला पाहिजे. तर हे आहे आपलं एरंडीचं बी कॅस्टर, किती जाड आहे, याला खोल पेरावं लागेल. त्याच पद्धतीनं भुईमुग आहे,
लार्जर सीड साईज ऑफ सीड असतं ते खोल पेरावं लागेल. हरभरासुद्धा खोल पेरावं लागेल आहे ना. त्याच पद्धतीनं हे जे स्मॉलर साईज हे तंबाखूचं बी आहे. किती फाईन आहे, एवढं फाईन असतं तंबाखूचं बी. टोबॅको ज्याला मग तंबाखूचं बियाणं फारच स्मॉलर साईज असतं. तर हे आपल्याला तेवढं खोल पेरलं चालेल का, नाही, याला उतळ पेरावं लागेल. तीळ आहे ना, हे आहे फिंगर मिलेट, हे पर्ल मिलेट म्हणजे बाजरीचं बियाणं हे आहे. आणि फिंगर मिलेट नाचणी वगैरे पापड वगैरे करतात ना याचे, तर ते नाचणी. तर हे चई आपल्याला जास्त खोल पेरून चालणार नाही. शालो सोईंग डेप्थ ऑफ 2 to 3 centimeter इज निडेड फॉर द क्रॉप लाईक पर मिलेट अँड फिंगर मिलेट. त्याचं बियाणं आपण जास्त खोल पेरायचं नाही, 2 to 3 centimeter. लार्जर साईज 6, मीडियम 3 to 5 आणि स्मॉलर 2 to 3. लक्षात राहील. तर या पद्धतीनं पेरायचं. फॉर स्मॉलर साईज सीड विच आर सोन शालो नीड टू बी इरिगेटेड फ्रिक्वेंटली टू शुअर गुड इमर्जन्स ऑफ क्रॉप. आता जे स्मॉलर साईज आहे ते शालो पेरायचं, पण फ्रिक्वेंटली त्याला पाणी द्यावं लागणार आहे. जे आपण उथळ पेरतो तर त्याला ओलावा मिळणं गरजेचं आहे. जेवढे काही ओलिताचे पीक असतात ते समजा थोडं वरसुद्धा पेरलं त्याला पाणी मिळतं आणि ते वाफून निघतं. देन सेकंड फॅक्टर अफेक्ट ऑन द सोईंग डेप्थ, दॅट इज अ सीड रिझर्व अँड कोलपटाईल. आता किती खोल बियाणं पेरायला पाहिजे, तर त्याचं रिझर्व फूड आणि कोलेप्टाईलवर सुद्धा अवलंबून आहे. इन द केस ऑफ डीप सोईंग द सीड रिझर्व शुड बी सफिशियंट टू पुट फोर्थ लॉंग कोलपटाईल फॉर इमर्जन्स. लॉंग कोलपटाईल फॉर इमर्जन्स. तर ज्याचं कोलपटाईल लॉंग आहे तर ते खोल पेरणी केले तर ते व्यवस्थित निघणार. आणि ज्याचा कोलपटाईल शॉर्ट आहे तर त्याला जास्त खोल पेरणी जमत नाही, जास्त खोल पेरायचं नाही ते बियाणं. द कोलपटाईल लेंथ ऑल्सो डिफर फ्रॉम व्हेरायटी टू व्हेरायटी ऑफ द सेम क्रॉप. आता त्यामध्ये एकाच पिकामध्ये वेगळ्या व्हेरायटीचं कोलपटाईल वेगळं असतं. जसं गहू आहे, गव्हामध्ये वेगळ्या जाती आहे, लोकल व्हेरायटी आहे, मॅक्झिकन व्हेरायटी आहे, हायब्रिड व्हेरायटी आहे. तर त्याचं कोलपटाईलवर अवलंबून आहे. गहू तर आहेच, त्या गव्हामध्ये जात वेगवेगळी आहे. फॉर एक्झाम्पल टॉल ट्रेडिशनल व्हेरायटी ऑफ व्हीट हॅव्हिंग लॉंग कोलपटाईल लेंथ कॅन बी सोन डीप. आपण कोरडो गहू जे असतं ते आपण लाकडी नांगरानं खोल पेरतो, 8 ते 10 सेंटीमीटर खोल पेरावं लागतं. कारण ते जे लॉंग ड्युरेशन जे व्हेरायटी आहे, उंच जाणारी जी जाती आहेत जुन्या ट्रेडिशनल म्हणजे पारंपरिक आपल्या गव्हाच्या ज्या जाती आहेत ते उंच जातात आणि त्याचं कोलपटाईल जे आहे ते लॉंग आहे. ते खोल पेरणं गरजेचं आहे. 8 ते 10 सेंटीमीटर खोल पेरत होते, ते वापून निघतं. तेच आपलं जे गहू आहे मॅक्झिकन, हे पेरलं तेवढं खोल तर वापून निघणार नाही. ऑन द अदर हँड मॅक्झिकन व्हेरायटीज विथ शॉर्ट कोलपटाईल लेंथ नीड टू बी सोन शालो. मॅक्झिकन व्हेरायटीचं 5 सेंटीमीटर खोल पेरावं लागतं, हा लक्षात. तर आणि इरिगेटेड जी व्हेरायटी असतात गव्हाच्या 3 to 5 सेंटीमीटर खोल पेरावं लागतं, तर व्यवस्थित वापून निघतं. म्हणजेच आपण सोईंग डेप्थ 3 फॅक्टर अवलंबून आहे. एक तर सीड रिझर्व अँड कोलपटाईल, दुसरं काय सांगेल साईज ऑफ सीड, तिसरं मॉइस्ट झोन. हे 3 फॅक्टरवर किती खोल पेरायचं ते अवलंबून असतं. तर विद्यार्थी मित्रांनो, हे कोलपटाईल कसं निघालं आहे गहू, हे कोलपटाईल आहे ना. रोपटा आहे हे त्याचं कोलपटाईल सीड आहे ना. तरी लॉंग असायला पाहिजे आहे ना. तर खोल पेरलं तरी चालतं, पण शॉर्ट असेल तर खोल पेरलं तर चालणार नाही. तर या पद्धतीने कोलपटाईल लॉंग कोलपटाईल आहे. कसं आहे, लॉंग आहे ना. तर हे बियाणं खोल पेरलं तर चालतं. या पद्धतीने कोलपटाईल, हे आहे कोलपटाईल, हे आहे कोलपटाईल आहे ना. तर कोलपटाईलवर अवलंबून आहे किती खोल पेरायचं. तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजलं असेल तर आपण नवीन चॅप्टर सुरू केलेला आहे. इतरांना जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, की जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहणार आणि तुम्हाला व्हिडिओ अपलोड होत राहणार, म्हणजे मिळत राहणार, तुम्ही बघत राहणार. म्हणजे काळजी करायची गरज भासणार नाही. आले की नाही व्हिडिओ तर सबस्क्राईब केलं की तुम्हाला व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन मिळणार आणि तुम्ही निवांत राहणार. जेव्हा व्हिडिओ आला तेव्हा बघणार. तर इतरांना जास्तीत जास्त शेअर करा. तर विद्यार्थी मित्रांनो, काही अडचण असेल कमेंट्स करत राहा, तर आम्हालाही आणखीन उत्साह निर्माण होतं की
आपली कमतरता काय आहे, काय सुधारणं गरजेचं आहे, हे तुमच्याकडून आम्हाला इंटिमेशन मिळत राहतं. तर कमेंट्स करा. थँक्स. जय जवान जय किसान.